ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते, माणसाला उभं राहायला जागा नाही, बसायला जागा नाही, माणूस गाडीच्या आत येतो कसा, बाहेर जातो कसा त्याला कळत नाही. गाडीमध्ये आल्यानंतर सवयीप्रमाणे जागा शोधतो, जागा सापडत नाही, मग तो हँडल पकडून उभा राहतो. हँडल पकडून उभा राहिल्यानंतर मागचा माणूस कुणीतरी हात धरतो, कुणी पाय धरतो, कुणी मान पिरगळतो आणि त्याला जखडून ठेवतो. आणि उभा असलेला माणूस, त्याची अवस्था अशी, अंगाचा कुठलाही भाग हलत नाही, फक्त घशातून आवाज येतो प्रत्येक स्टेशन आल्यानंतर, कोणचा स्टेशन गया. अशा माणसाच्या पाठीला खाज सुटली, खाजवणार कसा? एकाने हात धरला, एकाने पाय धरला, एकाने मान पिरगळी, खाजवण्याचा प्रयत्न. समोरचा म्हणतो काय डान्स करतोय, नाही. दोन्ही हात सुटले खाजवायला, त्यांनी मागे घातले. मागचा म्हणतो, क्या करताय? बोले क्या करते, क्या पार्टी को खा जाए, खा जाता है. बोले तेरा पट खा जाओ, मेरे दो थर में काय को हात डालताय. आणि हे रेल्वेचे अनाउन्सर, बघा फार कमालीचे असतात, कधी काय बोलतात कळत नाही. परवा एका स्टेशनवर गेलो, अचानक एक अनाउन्समेंट माझ्या कानावर आली. एक विशेष सूचना. सूचना ऐकायला कान पुढे गेले, सूचना समाप्त. आता हे रेल्वेचे अनाउन्सर सकाळी सकाळी खाऊन पिऊन बसल्यानंतर त्यांच्या आवाजामध्ये फोर्स असतो. त्यावेळी त्यांचा आवाज आपल्याला कितीही लांब आपण असलो तर व्यवस्थित ऐकायला येतो. दुपार झाली, त्यांना भूक लागते, त्यांचा आवाज कमी होतो. संध्याकाळी त्याला बोलायला कंटाळा येतो, त्यावेळी त्यांचा आवाज कसा ऐकायला येतो. 3 वेगवेगळे व्हेरिएशन. सकाळी सकाळी खाऊन पिऊन बसल्यानंतर त्याच्या आवाजाचा फोर्स बघा. प्लेटफॉर्म नंबर 1 की गाड़ी 2 से जा रही है, यात्री सभी 3 पे आ जाए, धन्यवाद. दुपार झाल्यानंतर आवाज चेंज. प्लेटफॉर्म नंबर 1 की गाड़ी 2 से जा. संध्याकाळी सगळ्यात वेगळा. प्लेटफॉर्म. ढूंढो किधर जाने का है. सगळ्यात खतरनाक म्हणजे एसटी स्टँडचा मास्तर. तो जेव्हा गाड्यांचे नंबर सांगतो, ते नंबर आपल्या कानावर कसे ऐकू येतात. लोक गर्दी करून चौकशी करतात, वरती लिहिलं असतं इथे चौकशी करा, लोक चौकशी पण करतात. तो गाड्यांचे नंबर सांगतो, ज्यावेळी तो नंबर सांगतो ते नंबर आपल्या कानावर कसे ऐकू येतात. लोक विचारतात काय बोलणार या, नीट ऐकलं की कळतं. 52 लोक संडासाजवळ, गाडी बाथरूम मधनं बाहेर.